नमस्कार, मी केतकी जोशी आणि तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या त्याचप्रमाणे नारळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आपण पुढच्या अर्ध्या तासात बघणार आहोत काही महत्त्वाच्या घडामोडी स्पीड न्यूजमध्ये। मुंबई, ठाणे, कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागातही पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। कुलाबा वेधशाळेनं हा अंदाज वर्तवलाय, पण सध्या मात्र मुंबईत ढगाळ वातावरण आहे, पण जोरदार पाऊस नाही। लालबागच्या राजाच्या आरोग्योत्सवाला आजपासून सुरुवात होते। तब्बल 40 वर्षांनी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळात येणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या आरोग्योत्सवाचं उद्घाटन होणार आहे। कोरोना बाधित रुग्णांसाठी जीवदान ठरणारं प्लाझ्मादान शिबिराचा शुभारंभ आजपासून होतोय। यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना न करता माणसांना वाचवणाऱ्या आरोग्योत्सवाचं आयोजन केलंय। या उपक्रमाचं जगभरातल्या गणेश भक्तांनी कौतुक आणि स्वागत केलंय। बिग बी अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे, त्यामुळे अमिताभ यांना नानावटी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे। अभिषेक बच्चन यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे। देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असतानाच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली। त्यांनी याबाबत ट्विट करून स्वतः माहिती दिली आहे। त्यांना कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसून येत होती, त्यानंतर चाचणी केल्यावर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली। त्यांना गुरुग्राममधल्या मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अमित शहा यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही उपस्थिती लावली होती, त्यामुळे मंत्रिमंडळात उपस्थित असणाऱ्या मंत्र्यांना होम क्वारंटाईन करण्यात येण्याची शक्यता आहे। तसंच अमित शहा यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयातली सरकारी आणि गैरसरकारी स्टाफची सुद्धा टेस्ट होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनानं गाठलंय। अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याबद्दल ट्विट केलंय। अमित भाई, तुम्ही लवकर बरे होऊन याल व नेहमीप्रमाणे त्याच जोमानं या कोरोनाच्या परिस्थितीत आम्हाला मार्गदर्शन कराल अशी आशा करतो, असं ट्विट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय। तर देवेंद्र फडणवीस यांनीही याबद्दल ट्विट केलंय। अमित शहा, तुम्ही लवकरच पूर्णपणे बरे व्हाल, संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। दरम्यान नितीन गडकरी यांनी सुद्धा अमित शहांसाठी ट्विट केलंय। तुम्ही लवकरच कोरोनावर मात कराल यासाठी आम्ही सगळेच जण प्रार्थना करू, अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री व्ही.एस. येडियुरप्पा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे। येडियुरप्पा यांनीच ट्विटरवरून हा खुलासा केलाय। माझी प्रकृती ठीक आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून मी रुग्णालयामध्ये दाखल झालोय, अशी माहिती येडियुरप्पा यांनी ट्विटरवरून दिली आहे। माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, माझी प्रकृती ठीक आहे, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे। माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःला क्वारंटाईन करावं अशी मी विनंती करतो, असं ट्विट येडियुरप्पा यांनी केलंय। येडियुरप्पा हे कोरोनाचा संसर्ग झालेले देशातले दुसरे मुख्यमंत्री आहेत। यापूर्वी 25 जुलैला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही ट्विट करून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती। सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार आणि मुंबई पोलिसांमधला तणाव आणखी वाढताना दिसतोय। पाटणा येथून सुशांत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेल्या पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना क्वारंटाईन करण्यात आले। यावर बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे। विनय तिवारी ऑफिशियल ड्युटीवर मुंबईत पोहोचले होते, पण त्यांनी रात्री 11 वाजता मुंबईतल्या पालिका अधिकाऱ्यांनी त्यांना जबरदस्तीनं क्वारंटाईन केलं। त्यांना सरकारी निवासही देण्यात आला नाही, त्यामुळे मग ते गोरेगाव इथल्या एका गेस्ट हाऊसमध्ये थांबले। पालिकेतले भाजपचे गटनेते विनोद मिश्रा यांनी विनय तिवारींना क्वारंटाईन करण्यावर नाराजी व्यक्त केली आहे। क्वारंटाईनचा हा नियम यापूर्वी मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांना का लावण्यात आला नाही, असा सवाल त्यांनी विचारला। रिया चक्रवर्तीला सुशांतचं घर ताब्यात घ्यायचं होतं आणि त्यासाठी तिनं सुशांतच्या जवळच्या 4 लोकांना नोकरीवरून काढल्याचा खळबळजनक आरोप सुशांतच्या कुकनं केलाय। न्यूज 18 लोकमतशी बोलताना कुक केशव यांना हा आरोप केलाय। सुशांतच्या खात्याचे सगळे व्यवहार रियाच सांभाळत असल्याचं सुद्धा त्यानं सांगितलंय। अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय। पूजा करण्यासाठी म्हणून सुशांतच्या खात्यातून लाखो रुपये काढले गेलेत। या अकाउंटमधून 5 वेळेला पूजेसाठी पैसे काढण्यात आलेत। अकाउंटमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे काही लाख रुपये पूजा करण्यासाठी अकाउंटमधून काढण्यात आले होते। दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या बँक खात्याचे डिटेल्स न्यूज 18 लोकमतला मिळाले। जानेवारी 2019 मध्ये त्याच्या खात्यात 16 कोटी रुपये होते, आता त्याच्या खात्यात 5 कोटी रुपये आहेत। म्हणजे जानेवारी 2019 ते जून 2020 या 18 महिन्यांमध्ये 14 कोटी रुपये खर्च झाले।
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम असल्याचं पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलंय। ट्विट करून अनिल देशमुख यांनी या प्रकरणाला राजकीय वळण दिलं जात असल्याचाही आरोप केलाय। सुशांत सिंहच्या घरी पार्ट्या कुणाच्या आशीर्वादानं करण्यात आल्या त्याची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली। ट्विट करून त्यांनी सुशांतच्या घरी पार्टीला कुणी परवानगी दिली होती आणि त्यात कोण कोण सहभागी होतं याच्या चौकशीची मागणी केली आहे। सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आता भाजप आमदार अमित साटम यांनी आरोप केले। सुशांतची मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यूची कारणं काय असा सवाल साटम यांनी उपस्थित केलाय। तसंच दिशाच्या मृत्यूनंतर सुशांतला धमकी येत होती का याचीही चौकशी करण्याची मागणी साटम यांनी केली। त्याचं पत्रच साटम यांनी डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांना लिहिलंय। बातम्या आहेत कोरोनाबद्दलच्या। बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांचे वडील गंगाधर राणा यांना कोरोनाची लागण झाली आहे। त्यामुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना क्वारंटाईन व्हावं लागणार आहे। त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांची कोरोना चाचणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। राज्यात दिवसभरात 9,509 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे, तर दिवसभरात 260 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। 9,926 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। राज्यात 1,48,000च्या वर कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर एकूण कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे 4,041। पुण्यात कालच्या दिवसभरामध्ये कोरोनाच्या नव्या 1,762 रुग्णांची नोंद झाली आहे, तर दिवसभरात 39 जणांचा मृत्यू झाला आहे। पुण्यात आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा वाढलेली आहे, ती आहे 18,040। रायगड जिल्ह्यामध्ये दिवसभरात 350 नव्या रुग्णांची भर पडली आहे, त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 15,000वर गेली। दिवसभरात 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 24 तासात 295 रुग्ण कोरोनामुक्त झाले। नांदेडमध्ये दिवसभरात 170 नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर 7 जणांचा मृत्यू झाला। एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,156वर गेली आहे। सध्या शहरात 1,101 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। रत्नागिरीत कालच्या दिवसभरामध्ये कोरोनाचे 55 नवे रुग्ण सापडले, त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1,881वर गेली आहे, तर आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू झाला आहे। यवतमाळमधली कोरोना रुग्णांची संख्या वाढती आणि कोरोना रुग्णांकडे कोविड सेंटरमध्ये दुर्लक्ष होत असल्याचा आरोप एका रुग्णानं केलाय। तसंच एक्सपायरी डेट असलेली औषधं रुग्णांना दिली जात असल्याची पोस्ट सुद्धा त्यानं सोशल मीडियावर टाकली। जेवण आणि इतर सुविधा मिळत नसल्याचा आरोपही त्यानं केलाय। पुण्यातल्या जम्बो हॉस्पिटलच्या निधीसंबंधीचा वाद अखेर मिटला। या तिन्ही प्रस्तावित हॉस्पिटलसाठी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीनं आपल्या हिश्श्याचा 75 कोटींचा निधी मंजूर केलाय। आगामी काळात पुणे महानगरपालिकेच्या वतीनं 500 कोटी रुपये खर्चून 1,000 बेड्सचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय। पुण्यातल्या 4.5 महिन्यांच्या संचारबंदीच्या काळात पुणे पोलिसांनी तब्बल 56,000 गुन्हे दाखल केले, तर 50,000 दुचाकी जप्त केल्या। शहरातली संचारबंदी कायमस्वरूपी हटणार असली तरी मास्क सक्ती आणि सोशल डिस्टन्सिंगची कारवाई यापुढे सुरूच राहणार असल्याचं पुणे शहर सहपोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे यांनी म्हटलंय। सांगलीमधल्या मिरजेमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या देशातल्या पहिल्या अत्याधुनिक हॉस्पिटलचं उद्घाटन झालंय। सेवा सदन हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रविकांत पाटील यांनी 50 बेडचं हे हॉस्पिटल उभारलं। यात अद्ययावत पेपरलेस आयसीयू व्हेंटिलेटरसह इक्मो सुविधा सुद्धा आहे। जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते या रुग्णालयाचं उद्घाटन झालं। सांगली जिल्ह्यात रविवारी कोरोनाचा कहर कायम आहे। दिवसभरात 6 रुग्णांचा मृत्यू झाला, तर तब्बल 294 रुग्णांची भर पडली। यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातल्या 268 जणांचा समावेश आहे आणि उपचार घेणारे 90 जण कोरोनामुक्त झाले। राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमासाठी कोणतेही केंद्रीय मंत्री सहभागी होणार नाहीत। अमित शहा आणि राजनाथ सिंह हे दोघेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत। राम जन्मभूमी केंद्राचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी याच मंडपात 5 ऑगस्ट रोजी मोदी आणि इतर नेते राम मंदिराचं भूमिपूजन करणार आहेत। अयोध्येतल्या तयारीचा सुरक्षा रक्षकांकडून आढावाही घेण्यात आलाय। नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते कोविड रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं। त्यावेळी त्यांनी श्रीराम कोणाच्या सातबारावर नाही, तो कोणाच्या मालकीचा नाही असं वक्तव्य केलंय। दरम्यान रामाच्या नावावर राजकारण वेगळं आणि भक्ती वेगळी असंही त्यांनी म्हटलंय।
अयोध्येत 5 तारखेला राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर अयोध्येत जोरदार तयारी सुरू झाली आहे। या भागात नदी किनारी घाट परिसरात मोठी तयारी केली गेली आहे। राम मंदिराचं भूमिपूजन होणार असल्यानं महंतांमध्ये मोठं आता आनंदाचं वातावरण आहे। तर या श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनासाठी पुण्यातल्या आंबेगावमधून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल दुर्गा वाहिनीकडून 11,111 लाडूंचा प्रसाद वाटला जाणार आहे। मंचर इथे हे लाडू तयार करण्यात येत आहेत। अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी पुणे जिल्ह्यातल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ असलेल्या आणि त्यांच्या स्मृतीस्थळ जपणाऱ्या श्री क्षेत्र वडू इथल्या पवित्र मृदा पाठवण्यात येणार आहे। हिंदू जागरण मंचाच्या वतीने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांच्याकडे ही मृदा असलेला चांदीचा कलश नुकताच सुपूर्द करण्यात आला। हा कलश 5 तारखेला अयोध्येत पाठवण्यात येईल। कांद्याला क्विंटल मागे 300 ते 500 रुपये अनुदान मिळावं यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना सांगितलंय। मनमाडमध्ये बच्चू कडू गेले होते, त्यावेळी त्यांनी भेट घेऊन शेतकऱ्यांना संवाद साधला आणि शेतकऱ्यांनी कांद्याला अनुदान देण्याची मागणी केली आहे। सरकारचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेत असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलाय। साठे बहादरांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवले, त्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय। साठे बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी खडसेंनी केली आहे। वर्ध्यातल्या देवळीमध्ये खासदार रामदास तडस आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक काकडे यांच्यात जोरदार वाद झालाय। पाण्याची पाईपलाईन टाकण्यावरून या दोघांमध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला। बुलढाण्यामध्ये कंटेनर आणि कारमध्ये भीषण अपघात झाला। या अपघातात 4 जण जागीच ठार झालेत। खामगाव अकोला रोडवरच्या पिंपराळे फाट्याजवळ हा अपघात झालाय। कारमधले सगळेजण अकोला इथले असल्याची माहिती मिळते। विरारमध्ये रविवारी एका अज्ञात वाहनानं भरधाव वेगात येऊन पोलिसांच्या गाडीसह इतर वाहनांना जोरदार धडक दिली। यात पोलिसांच्या गाडीसह इतर 4 मोटरसायकलचं मोठं नुकसान झालं। सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली। विरार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याचा आता आरोपींचा कसून शोध घेतला जातोय। रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ई पास बंधनकारक आहे, तशी माहिती उपविभागीय अधिकारी अविश कुमार सोनोने यांनी दिली आहे। कशेडी घाटात चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेता ई पास बंधनकारक करण्यात आले, त्यामुळे चाकरमान्यांच्या ई पासवरून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा सावळा गोंधळ सुरू असल्याचं समोर आलंय। रत्नागिरीचा प्रवेशद्वार असणाऱ्या कशेडी घाटात बोगस ई पास घेऊन येणाऱ्या प्रवाशांचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। बोगस पास घेऊन खासगी बसनं प्रवास करणाऱ्या 30 प्रवाशांना मुंबई गोवा महामार्गावरच्या कशेडी घाटातल्या तपासणी नाक्यावर पोलिसांनी पकडलं। प्रवाशांचे पास स्कॅन करून तपासत असताना ही माहिती समोर आली। रत्नागिरी जिल्ह्यात ज्यांना पास नाही अशा चाकरमान्यांनाही यायला परवानगी मिळणार आहे। कशेडी घाटात कडक निर्बंध शिथिल करण्यात आले। जिल्हा बंदीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतलाय। कशेडी घाटात चाकरमान्यांच्या वाहनांची वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। चाकरमान्यांच्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। 20 दिवस आधीच मुंबईतले चाकरमानी आता गाड्यांनी कोकणात जात आहेत। त्यांच्या पासची तपासणी पोलीस करत आहेत। गणेशोत्सवात कोकणासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांबाबत सरकारनं अजूनही कोणताच निर्णय घेतला नसल्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी खारेपाटण चेकपोस्टवर अनोखं आंदोलन केलं। मुंबईतून सिंधुदुर्गात आलेल्या गणेश भक्तांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी खारेपाटण चेकपोस्टवर पेढे वाटून स्वागत केलं। नियमावली बनवायला आणखी उशीर झाला तर चाकरमानी मिळेल तो पर्याय निवडून गाव गाठण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं मत भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर विनय नातू यांनी व्यक्त केलंय। सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा आणि चिखली तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। यावेळी वाकी गावजवळच्या नदीला पूर आल्यानं देऊळगाव राजा तालुक्यातल्या वाकी इथल्या नितीन पद्माकर शेटके या शेतकऱ्यांची बैलगाडी आणि म्हैस पुराच्या पाण्यात वाहून गेली। सुदैवाने या घटनेत शेतकरी पद्माकरसह त्यांचं कुटुंब मात्र वाचलं। अहमदनगरमध्ये आईसह 3 मुलींचा विहिरीत पडून मृत्यू झालाय। जामखेड तालुक्यातल्या कुसडगाव इथे ही दुर्दैवी घटना घडली आहे। जामखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक घटनेची नोंद करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यात तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा बुडून मृत्यू झालाय। धुळे शहराजवळच्या लळिंग गावाजवळ असलेल्या दगडी तलावाजवळ
ही घटना घडली आहे। हकीम मोहम्मद, अरबाज खान, मुसा खान अशी मृत तरुणांची नावे। हे दोघं शहरातल्या मौलवीगंज भागातले रहिवासी होते। हे दोन्ही मित्र पोहण्यासाठी दगडी तलावावर गेले होते। यावेळी पोहताना खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं हकीम मोहम्मद पाण्यात बुडू लागला आणि त्याचा मित्र अरबाजनं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघेही खोल पाण्यात बुडाले। गेल्या काही दिवसांपासून मनमाडसह नांदगाव तालुक्यात सलग जोरदार पाऊस होत असल्यानं नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि नांदगाव मनमाड परिसरातल्या डोंगराळ भागात असलेला चांदेश्वरी धबधबा सुद्धा ओसंडून वाहतोय। डोंगराच्या कुशीतून निघून खळखळून वाहणारा धबधबा आणि सर्वत्र पसरलेली हिरवळ यामुळे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलंय। लॉकडाऊनमुळे वैतागलेले वेगवेगळ्या भागातले लोक आता विरंगुळ्यासाठी इथं येत आहेत आणि आनंद घेत आहेत। भुसावळच्या तोंडपूर भागात चांगलाच पाऊस झालाय, त्यामुळे खरीप हंगामातली पिकं सुद्धा चांगली वाढू लागलीत, पण त्या पिकांना आता रासायनिक खतांची गरज आहे। जामनेर तालुक्यातल्या तोंडापूर इथे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या युरिया खताची मोठी टंचाई निर्माण झाली आहे। जुन्नरमध्ये पाठ फिरवलेल्या पावसाचं पुन्हा पुनरागमन झालेलं आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात चांगला पाऊस झालाय, त्यामुळे नारायणगाव जुन्नर रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं। नांदगाव तालुक्यातल्या बहुतेक गावांना पाणी पुरवठा करणारं माणिकपुंज धरण पूर्ण भरले। तब्बल 8 वर्षांनंतर हे धरण ओव्हरफ्लो झाले, त्यामुळे अनेक गावांमधल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय, तर हजारो हेक्टर शेतीच्या सिंचनाचाही प्रश्न मिटलाय, त्यामुळे बळीराजा मात्र चांगलाच सुखावलाय। रोहा इथल्या नदीमध्ये एक व्यक्ती पाय घसरून पडली होती आणि व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहत जात असताना तातडीनं पोलीस आणि ग्रामस्थांनी नदीत उडी घेऊन त्याला बाहेर काढलं। या तरुणाचे प्राण वाचवणाऱ्या ग्रामस्थ आणि पोलिसांचं कौतुक होतं। यवतमाळमधल्या नगर परिषदेच्या कचरा गाडी चालक आणि मदतनीसांना गेल्या 3 महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही, त्यामुळे संतप्त कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले। कामगारांचं आंदोलन सुरू असल्यानं शहरात घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतंय। वेतनाचा प्रश्न सुटल्यास कामावर तातडीनं हजर राहणार असल्याचं कामगारांनी स्पष्ट केलंय। राज्य शासनानं काढलेल्या आदेशामुळे जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन अंतर्गत काम करणाऱ्या शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे। गेल्या 18 वर्षांपासून कंत्राटी पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्याचे आदेश शासनानं काढले होते, मात्र या प्रकरणात न्यायालयाने तात्पुरता स्थगन आदेश दिलाय, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतलाय, मात्र त्यांच्यावरची टांगती तलवार कायम आहे। मुंबईतल्या कोस्टल रोडचं काम आता पुन्हा एकदा जोमानं सुरू झालंय। सध्या मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार पुन्हा मुंबईत येत आहेत, त्यामुळे रस्त्याचं काम जलद गतीनं सुरू झालंय। माकडामुळे शेतकऱ्यांच्या शेतातलं मोठं नुकसान होतंय, त्यामुळे बुलढाण्यामध्ये माकड पकडणारा आलाय। शेतातल्या माकडांची टोळी पकडून त्यांना जंगलात सोडलं जातंय। माकडांची टोळी पकडण्यासाठी 30,000 रुपये इतके घेतले जातात, त्यामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं होणारं नुकसान टळतंय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उस्मानाबाद इथून मुंबईकडे गोमांसची वाहतूक करणारे 3 टेम्पो पकडण्यात आले। शिरगाव पोलिसांनी हे 3 टेम्पो ताब्यात घेतले। टेम्पो 30 टन गोमांस असल्याची माहिती आहे। गोमांसाची किंमत 50 लाखांच्या वर आहे। भिवंडीत ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर चाकून हल्ला करण्यात आलाय। भिवंडी शहरातल्या टावरे कंपाऊंड इथं 2 जणांमध्ये हाणामारी सुरू होती, त्यावेळी भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्युटीवर असलेल्या पोलिसांनं त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र एकानं वर्दीमध्ये असलेल्या पोलिसांच्या हातावर आणि पाठीवर चाकून सपासप वार केले। भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या BSF जवानांना इथल्या RS-पुरा परिसरातल्या मुलींनी रक्षाबंधन केलंय। या मुलींनी जवानांना राखी बांधून देशाच्या रक्षणाची मागणीही केली आहे। जवानांनीही या मुलींचे आभार मानले आणि देशाच्या रक्षणासाठी सदैव तयार असल्याचं वचन दिलंय। सोनिया गांधी यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलं। दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये सोनिया गांधी यांना 30 जुलै रोजी दाखल करण्यात आलं होतं। नियमित चाचण्यांसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। आसामच्या काझीरंगा नॅशनल पार्कच्या स्टाफने एका गेंड्याच्या पिल्लाला पुरातून वाचवलंय। हे पिल्लू अवघ्या 2 ते 3 दिवसांचं आहे। या पिल्लावर योग्य उपचार करून त्याला पुन्हा अभयारण्यात सोडलं जाईल असं पशुवैद्यकांनी सांगितलंय। IPLच्या 13व्या हंगामाला सरकारनं मान्यता दिली आहे, त्यामुळे आता IPLच्या मार्गात कोणताही अडथळा नाही। 10 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळला जाणार आहे। दुसरी वनडे मॅचही इंग्लंडने जिंकली। आयर्लंडवर इंग्लंडनं मात केली, त्यामुळे 3 मॅचच्या सिरीजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी इंग्लंड संघानं घेतली आहे। विकेटकीपर जॉनी बेअरस्टो याच्या चांगल्या खेळीमुळे इंग्लंडला दुसऱ्या वनडेमध्ये यश मिळाले। आयर्लंडच्या 213 धावांचं लक्ष्य इंग्लंडनं सहज पार केलं।
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली ऑनलाईन जुगाराशी संबंधित वादात अडकलाय. विराट कोहलीला अटक करण्यासाठी आता मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ऑनलाईन जुगाराला प्रमोट करत असल्याचा आरोप विराट कोहलीवर लावण्यात आलाय. लॉकडाऊनमधील काही निर्बंध शिथिल होत असतानाच अनलॉक 3 मध्ये देशभरातली सिनेमागृह प्रेक्षकांसाठी खुली करण्याची मागणी परवानगी मिळेल अशी आशा होती, पण अनलॉकच्या नव्या टप्प्यात सिनेमागृह सुरू करण्यात यावं असा सल्ला देखील माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं केंद्रीय गृह मंत्रालयाला दिला होता. पण जाहीर झालेल्या नियमावलीत सिनेमागृह बंदच ठेवण्याचा पवित्रा राज्य सरकारनं घेतला आहे. सुशांत सिंह राजपूतचा दिल बेचारा हा शेवटचा सिनेमा असल्यानं अनेकांचे डोळे या चित्रपटाकडे होते. या चित्रपटातल्या त्याच्या भूमिकेची प्रशंसा सगळेच जण करतात. दिल बेचारा हा सिनेमा कथारूपी एका प्रेम कहाणीची शोकांतिका आहे. हॉलिवूड सिनेमा द फॉल्ट इन अवर स्टार्सचा दिल बेचारा हा हिंदी रिमेक आहे आणि या सिनेमात सुशांतनं मॅन ही व्यक्तिरेखा साकारली आहे. भारतामध्ये चीनमुळे करोनाचा फैलाव झाला नसून युरोपमुळे भारतात करोनाचा धोका वाढल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. भारतात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फायदा अधिक झाला असल्याचं संशोधकांनी म्हटलंय. जागतिक आरोग्य संघटनेनं करोनाच्या संदर्भात महत्त्वाचा इशारा दिलाय. करोनाचं संकट जगभरात अधिक काळ राहण्याची शक्यता आहे. करोनाच्या 6 महिन्यात केलेल्या या संशोधनानंतर हा इशारा देण्यात आलाय. करोनाचा पहिला रुग्ण आढळला त्याला आता 7 महिन्यांहूनही अधिक काळ झालाय. हा धोका अधिक काळ राहणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिलाय. करोनाचा कहर जगभरात वाढतोय. मेक्सिकोमध्ये करोनामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येत वाढ होते. अमेरिका, ब्राझील नंतर आता करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत मेक्सिको 3ऱ्या क्रमांकावर आहे. ब्रिटनपेक्षाही मेक्सिकोमध्ये मृत्यूदर जास्त वाढलाय. अमेरिकेत करोनाचा कहर सुरू आहे. गेल्या 24 तासात करोनाचे तब्बल 61,000 नवे रुग्ण समोर आले. अमेरिकेत करोनाग्रस्तांची संख्या 47 लाखांच्या वर गेली आहे. तर करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाणही इथे सर्वाधिक आहे. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.